हल्ली गालफुगी अर्थात गालगुंड या आजाराची साथ सगळीकडे पसरताना दिसून येत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गालफुगी अर्थात गालगुंड हा आजार नेमका काय आहे, तो कशामुळे होतो, कोणाला होतो, याची लक्षणं काय असतात, आजार झाल्यानंतर शरीराचं काही गंभीर नुकसान होऊ शकतं का, या आजारामध्ये रुग्णांनी काय खावं काय नाही, कुठली पथ्य पाळावीत, यासोबतच कोणते औषधोपचार या आजारासाठी अत्यंत चांगल्या प्रकारे काम करू शकतात, याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती देणार आहे। व्हिडिओ पुढे न पळवता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर हेल्थ मराठी डॉक्टर हुक्किरे SV हे चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून नियमितपणे आमचे आरोग्यविषयक व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील। चला तर मग पाहूया। सगळ्यात सुरुवातीला पाहूया गालफुगी म्हणजे नेमकं काय आहे। अर्थातच याच्या नावावरून आपल्याला कळतं की गालावर आलेली सूज, आपल्या गालामध्ये आपल्या गालाच्या खालच्या बाजूला कानाच्या खालच्या बाजूला काही लाळ ग्रंथी आणि पॅराटिड नावाची ग्रंथी असते। या ग्रंथीला जर मम्स व्हायरस या विषाणूचा संसर्ग झाला तर या ग्रंथी सुजून होतात, अर्थात त्यांचा दाह होतो, ज्याच्यामुळं त्या ठिकाणी त्या दुखायला लागतात, हात लावल्यानंतर गरम लागायला लागली, जागा लालसर दिसायला लागते, रुग्णाला त्या गालाची हालचाल करणं अवघड जातं, वेदनादायी होतं। हा आजार प्रामुख्यानं लहान मुलांच्या मध्ये वयवर्ष साधारण 5 ते 15 या वयातील मुलांना होण्याची शक्यता जास्त आहे। असं असलं तरी प्रौढांमध्ये सुद्धा हा आजार दिसून येऊ शकतो। आता पाहूयात हा आजार नेमका कसा पसरतो। एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हा आजार जशा प्रकारे सर्दी खोकला पसरतो, अगदी तसाच हा देखील विषाणूजन्य आजार आहे। त्यामुळं खोकल्यातून शिंकेतून बोलताना जे थुंकीचे कण बाहेर पडलेले आहेत, ज्याला आपण ड्रॉपलेट्स म्हणतो, याच्या माध्यमातून ते इतर निरोगी व्यक्तींच्या नाकातोंडावाटे शरीरामध्ये जातात आणि अशा प्रकारे त्यांना देखील संसर्गित करू शकतात। आता पाहूयात या आजाराची लक्षणं नेमकी काय असतात। आजार झालाय हे घरच्या घरी कसं ओळखायचं, तर मगाशी सांगितल्याप्रमाणे गाल फुगणं बहुतांश वेळेला एकच गाल फुगतो, काही वेळेला दोन्ही गाल फुगू शकतात। यासोबतच डोकेदुखी, सांधेदुखी, भूक न लागणं, अशक्तपणा, थकवा, गिळायला त्रास होणं, चावायला त्रास होणं, कान किंवा कानाच्या आजूबाजूला दुखणं आणि तीव्र स्वरूपाचा ताप या आजारामध्ये त्या बाळाला दिसून येतो। आता पाहूयात हा आजार झाल्यानंतर नेमकं काय करायचं। ते सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे मुलांना शाळेमध्ये न पाठवणं। साधारण 4 ते 5 दिवस मुलांना तुम्ही घरी ठेवा, जेणेकरून त्या मुलांचं आयसोलेशन होईल, शाळेतल्या इतर मुलांना हा आजार होण्यापासून बचाव होईल। बाळाला घरामध्ये भरपूर आराम करू द्या, पुरेसं पाणी द्या, बाळाला खाण्यासाठी जास्तीत जास्त लिक्विड आहार द्या, लिक्विड डाएट ज्याला आपण म्हणतो। मग ज्यूस असतील किंवा पाणी असेल, लिंबू सरबत असेल, नारळाचं पाणी असेल किंवा पातळ शिरा, पातळ उपमा देऊ शकता किंवा पातळ डाळ भात देखील देऊ शकता। जितकं तुम्ही पातळ द्याल तेवढं बाळाला गिळायला सोपं जाईल आणि बाळाचं डिहायड्रेशन होण्यापासून, त्याचा अशक्तपणा वाढण्यापासून बचाव होईल। साधारण 2 आठवडे ही लक्षणं कमी जास्त प्रमाणामध्ये राहतात आणि हळूहळू निघून जातात। शिंकताना खोकताना बाळाला तोंडासमोर रुमाल धरायला सांगा, बाहेर पडत असेल किंवा आजूबाजूला कोणी व्यक्ती असतील तर तोंडावरती मास्क लावायला सांगा, बाळाला शक्यतो ताजं अन्न द्या, गिळायला सोपं असेल अशा प्रकारे द्या। हा आजार जरी सौम्य प्रकारचा असला तर काही वेळेला हा गंभीर रूप देखील धारण करू शकतो, ज्यावेळेस हा संसर्ग पॅन्क्रियाज म्हणजे स्वादुपिंड, वृषण अर्थात टेस्टिस किंवा ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड म्हणजे पाठीच्या मणक्यामध्ये असणारा चेतापेशींचा जो बंच आहे तिथपर्यंत सुद्धा ह्याचा संसर्ग जाऊ शकतो क्वचित प्रसंगी। अशा वेळी हा गंभीर स्वरूप धारण करू शकतो। म्हणून पालकांसाठी सूचना असेल, जरी हा सौम्य असला तरी बाळाची काळजी घेणं, अर्थात त्याला डॉक्टरांकडे दाखवणं, तज्ज्ञांच्याकडून दाखवून त्याला औषधोपचार चालू करणं। आता पाहूयात हा आजार झाल्यानंतर कुठले औषधोपचार घ्यावेत। ज्या प्रकारे इतर विषाणूजन्य आजार असतात, अगदी त्याच प्रकारे या विषाणूजन्य आजारासाठी देखील ठोस किंवा ठराविक असा औषधोपचार उपलब्ध नाही आहे। त्यासाठी लस देखील उपलब्ध आहे, जे आपण सगळ्याच बाळांना रुटीन वॅक्सिनेशन अर्थात लसीकरण कार्यक्रमामध्ये देतो, ज्या लसीचं नाव MMR असं आहे। लस घेऊन देखील बाळाला हा आजार होण्याची शक्यता असते। अशा वेळी जर हा आजार झाला तर लक्षणावर आधारित उपचार डॉक्टरांच्याकडून करणं अत्यंत गरजेचं आहे। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कुठलीही औषध गोळी या आजारामध्ये बाळाला देऊ नये, जेणेकरून त्याचे दुष्परिणाम त्याला होऊ शकतात। मग त्यासाठी काही वेदनाशामक औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने दिली जातात, मल्टीव्हिटॅमिन अर्थात जीवनसत्व दिली जातात आणि होमिओपॅथी या औषधोपचार पद्धतीमध्ये देखील या आजारासाठी अत्यंत प्रभावी आणि गुणकारी, लवकर रिझल्ट, लवकर परिणाम देणारी औषधं उपलब्ध आहेत। मात्र ही देखील औषधं तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं अत्यंत गरजेचं आहे। नक्कीच गालफुगी या आजाराला अजिबात घाबरू नका, काळजी घ्या, काळजी करू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला तसं कळवा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा। लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह। तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा। धन्यवाद।